चला इथं झालेली पूजा, इथं धूप पण लावलेलं आहे। अशी झालेली पूजा। हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत। तर हे फुलं आपल्या झाडाला आलेले। चला सगळे कसे आहात? सगळे मजेत असाल अशी बाप्पा चरणी प्रार्थना आणि छान दिवसाची छान सुरुवात। तर अशी झालेली पूजा। इथं धूप पण चालू आहे, दिवा पण चालू आहे। तर बघा बाहेर चालू आहे चिमण्यांचा चिवचिवाट। तर आज छान अशी, उद्या आहे रक्षाबंधन, आज आहे रविवार। म्हटलं चला स्पेशल एक रेसिपी। तर कारळ्याची किंवा खुरसणीची चटणी छान झणझणीत, महिना 2 महिने टिकणारी, कुठल्याही पाण्याचा तेलाचा वापर न करता करते मी आज। तर इथं समोर झालेली देवपूजा। चला आता किचनमध्ये 4च वस्तू वापरून आपण चटणी करतोय। तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने। हे खुरसणी किंवा कारळे, याची चटणी बनवायची आहे। तर यात आहे ना मुगाची डाळ सांडली थोडी, म्हणून ती काढायची, बाकी नाही काही, पण मुगाची डाळ। चला आपण आलोय किचनमध्ये। तर किचनमध्ये छान अशी आपण कारळ्याची किंवा खुरसणीची चटणी बनवायची आज। तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा। प्रवासासाठी 1 महिना छान टिकणारी आहे। तर कुठल्याही प्रकारे पाण्याचा किंवा याचा वापर नाही करणार आहे आपण। जेव्हा आपल्याला खायची असते ना तेव्हाच थोडं तेल टाकून आणि मग घ्यायची। तर इथे घेतला मी अर्धा वाटी लसूण, अर्धी वाटी खुरसणी किंवा कारळे, इथं अर्धा चमचा मीठ आणि लाल मिरच्या आहे। तर गॅसवर कढई ठेवली आहे, आधी मिरच्या भाजून घेऊ। तर चला मी खुरसणी घेतली कढईत, छान बारीक गॅसवर भाजून घ्यायची। तडतड आवाज येतोय छान, पण खरपूस भाजून द्यायची। चटणीची चव खूप छान लागते। तर इकडे एवढे भांडे झालेले जाळीत, काही ताटं बघा नळावर आहे। सुट्टीचा दिवस म्हटला की खूप काम असतं। चला कारळे छान भाजून झाले, मंद गॅसवर भाजले। 10-1 मिनटं लागतात छान भाजायला, आणि छान भाजले। चटणी छान खरपूस लागते खायला। चला आता मी काढून घेते। तर लसूण फक्त गरम करायचं आहे, जास्त हे नाही करायचं, कारण आपण तेलाचा वापर करत नाही आहे चटणीसाठी। आपण ही सुकी बनवतोय चटणी। जेव्हा आपल्याला खायची असती तेव्हाच आपण थोडंसं पोहे खायच्या चमच्याने तेल आधी चटणी घ्यायची, मग पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं, कच्चं तेल। कच्च्या तेलावर चटणी खूप छान लागते। चला आता मी लसूण काढून घेते। तर बघा इथं मी घेतलं आहे लाल मिरच्या सुक्या, या घ्यायच्या थोड्या हे करून, म्हणजे आता कसं पावसाळा दिवस आहे ना, मिरच्या नरम झालेल्या आहे, त्यासाठी मग इथं थोडे हे करून घेतल्या का कडक होतील आणि मिरची फ्राय व्हायला चांगली, म्हणजे दळायला मिक्सरच्या भांड्यात मदत होईल। तर बघा असं जास्त काळ्या नाही करायच्या, फक्त थोड्या गरम करायच्या। गॅस बंद करून द्यायचा आणि मिरची यातच राहून द्यायची, म्हणजे कडक येईल मिरचीला। तर मी गॅस बंद केला आहे, मिरच्या यातच राहून दिल्या आहे। तर आज खास आपण कारळ्याची चटणी करायची, त्यासाठी मग काही ते शेंगदाणे वगैरे नाही वापरणार आणि मी जिरे पण नाही वापरणार। तर बघा असा कलर आलाय मिरचीला। चला आता हे काढून घेते। चला ताईंनो, मिरच्या छान गार झाल्या, आता दळून घेऊ मिक्सरला। आणि इकडे कारळे पण थंड झाले। चला आता मिरची थंड झाली, आता मिरची दळून घेऊ आधी। चला अशी दळून झाली, आता आपण लसूण आणि मीठ टाकू आणि मग शेवट कारळे। तर बघा मीठ घेतलंय मी। तर बघा लसूण घेतला, आता छान दळून घेऊ। तर चला कारळ्याची चटणी बघू, एकदम छान झाली आणि घरात एवढा सुगंध पसरला आहे। लसूण आहे ना मी थोडा घेतला होता बरं का, बघा एवढा काढून ठेवला, कारण म्हटलं जास्त होईल। चला आवडली तर नक्की लाईक करा, खूप छान झाली। इथं वाटीत काढून घेते मी।
चला, कारळ्याची चटणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा अशी छान झाली आहे. तेलाची पण गरज नाही बरं का, कारण याला स्वतःलाच तेल असतं खुरसणीचं. आपण नेहमी कधी वाटलं तर खुरसणीचं तेल आपण विकत आणतो, तर तेलाची गरज नाही आहे. आणि अगदी महिनाभर टिकणारी ही चटणी आहे प्रवासासाठी. आणि घरात पण तुम्ही पाहुणे रावळे आले तर पटकन ताटाला वाढू शकता. डाळ भात, खुरसणीची चटणी किंवा कारळ्याची चटणी. तर चला, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इकडं चालू आहे माझ्या पोळ्या. तर बघा इकडं पीठ पण छान भिजलं आहे. इकडं चालू आहे पोळ्यांची तयारी. आणि आज तुम्हाला परत एक रेसिपी मी दाखवते. तर चला, आता हॉलमध्ये ती रेसिपी तर ही बटाट्याची चटणी, ही एक चटणी, यात मेयोनीज टाकलेलं आहे. पण ही रेसिपी मी नाही बनवली, तर ही मैत्रिणीच्या सुनबाईने बनवली आहे. तर बघा सुंदर असे डोसे, किती मोठे मोठे बघा. आणि आराध्यासाठी दिला आहे त्यांनी नाश्ता. तर बघा किती सुंदर आहे डोसा. तर जर तुम्हाला ही रेसिपी तिची आवडली तर मला नक्की सांगा. मी तिची रेसिपी शेअर करा. तसे मी मसाला डोश्याची दिलेली, पण ही मैत्रिणीच्या सुनबाईने दिले. तर तुम्हाला जर आवडली तर ही पण सांगा मला, मी नक्की शेअर कराल तुमच्याशी. तर ह्या हॉलमध्येच ठेवलं, इतक्यात दिलं तिने. तर चला मग आता काय आवडलं यातलं सांगा, मसाले डोसे किंवा कारळ्याची चटणी किंवा ही चटणी. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला, आराध्याला खुश झाला, डोसे मिळाले. त्याला आवडतं बरं का, त्याला डोसे काय सगळ्यांनाच आवडतं आहे का नाही होत आईंनो. तर चला आता त्याला देते खायला, घे खाऊ. ताईने मेथीची भाजी निवडून कॅरी बॅगमध्ये ठेवली आहे. आणि बघा हे त्याला भरायला लावलं, पण भरलं नाही अजून. तर चला, आता कारळ्याच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा बरं का. भेटू उद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. तर चला ताईंनो, एक डोसा खाल्ला बरं का आराध्याने. तर मैत्रिणीची सुनबाईने बनवले हे. तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आजच्या याच्यात पण हे बघा, कॅम्प्युटर युग आहे, मोबाईल युग आहे. ह्या युगात पण अशा ग्रॅज्युएशन इंजिनियर झालेल्या मुली असे छान स्वयंपाक करतात. या सुनेचं माहेर आहे ना मुंबई आहे, पण असे छान पदार्थ बनवती. तर चला, तिच्यासाठी एक लाईक नक्की करा.